हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पवार युट्यूब चॅनलवरती. आणि आज आम्ही निघालेले बाहेर. कुठे निघालेले ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळालंच, तर ब्लॉग कंटिन्यू करायचं. आरू सुद्धा आवरून घेतले. आरू सुद्धा येईल आज माझ्यासोबत. आरू आज पहिल्यांदा बाहेर गावी जायला लागली. हो, तिचं आवरलेलं आहे आणि मी माझं सुद्धा आवरलेलं आहे. तर तिथून जाणार आहे बस स्टॉपला बस नाही, मग तिकडे जाणार आहे. कुठं जाणार आहे ते ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल. सो ब्लॉग कंटिन्यू करा. अरे बाय कर सगळ्यांना. हे बघा आरूचे बाबा रात्री उशिरा आलेले, आणखी उठलेले नाहीये, आंघोळ सुद्धा नाही केलेली. आणि पाठीमागे आरूची आजी, तिथं आरूची पणजी वरडायला लागली. गण झालं काय गण झालं? आता ब्लॉग शूट करू का नको आम्ही, सांग बर. काय नाही एवढ्या गाडीवर ऑटो करावं लागेल. नाही तर नाजी सोडायला लागले पुन्हा. दोनदा निघणार वर्षात माल बरोबर. कुठं जायचं आरूला? तुझं जायचं. शुभश्री सुद्धा यायला लागली सोबत. आणि हे बघा माझे मिस आरूचे पप्पा सुद्धा आलेत. कालच आलेले त्यांनी, आज सोडून येतील आम्हाला परत. कंटिन्यू ब्लॉग. बीड बस स्टँडला दीदी यायला लागली आहे. बसमध्ये खूप गर्दी होती म्हणून काही शूट घेताच आलेलं नाहीये. बघू शकता बीडचं बस स्टँड. इथं आरूला काही जास्त परेशान नाही केलेलं. खेळत होती बसमध्ये. एका मैत्रिणीची आजी भेटली होती, त्यांच्यासोबत खेळत होती, बसली होती त्यांच्याजवळ. आता दीदी यायला लागली, बघते दीदीची वाट बघते थोडा वेळ आणि मग घरी जाऊन शूट घेते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आली आरूची आत्या. आरू आरू ए राणी, कोण आलं का? चला कुठे गेले भाऊजी? इथे आम्ही इथं होतो. काय झालं काय माहिती काय झालंय? काय मळमळ होऊ लागली. झालं का? मळमळ झालं का नाही? आरूच्या आत्ताची बघा मजा चालू. बस बघत होतात पण बसत आम्हाला आणखी लागलेली नाहीये. बस आहे 12:30 वाजता. बघूया तोपर्यंत आहे तर बसलेला. आरूच्या आत बोलायला लागल्या. मी आलेली आहे दीदीच्या घरी. कालचा ब्लॉग अर्ध्यातच घ्यायचा राहून गेला. कालचा आणि आजचा दोन्ही ब्लॉग एकदाच एडिट करून अपलोड करेल मी. रात्री जेवण वगैरे करून घेतले. लाईट गेलेली असते, गावातल्या घरी गेलो होतो झोपायला.
घेऊन यायला उशीर झाला. आता चाललेलं चहा वगैरे घ्यायचं राहिलं आणि ते चहा वगैरे घ्यायचं ब्रश करून. आणि तर परी बघा, परी तुम्हाला खूप दिवसानंतर दिसली असेल आणि आम्ही परीच्या घरी. तुम्हाला तसं आधीच्या ह्याच्यामध्ये शूटमध्ये दिसेलच आम्ही कुठे आलेलो होतो. तर तुम्हाला काही वेळानंतर दीदीचं घर सुद्धा दाखवेल. त्याच्या घराची उद्याच्याला पूजा आहे म्हणून आम्ही इथं आलेले. पूजेचा सुद्धा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचलेला. चहा वगैरे घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे, बघू शकता. दीदीची साडी वेअर केलेली आहे आणि पसारा खूप पडलेला आहे घरामध्ये. हे सगळं आवरायचं आहे आज, कारण उद्या पूजा असल्यामुळे सगळं हे आवरून ठेवावं लागणार आहे आज. ब्लॉग अर्धा सोडून गेलेला, काल आल्याच्यानंतर खूप थकले होते म्हणून आता ब्लॉग शूट करते. कालचा नाचचा एकदाच अपलोड करेल. इथे बघू शकता आरू बघा कशी खेळायली आता त्याच्या घरात. आरूला आंघोळ नाही, काही नाही, आंघोळ घालायची तिला आता. आणि बघा लाडू परी म्हणजे आरूला झोळी बांधलेली ह्या खिडकीला त्या खिडकीला. झोळीशिवाय झोपत नाही म्हणून तिला तिथलं झोळी बांधलेली आहे. ही परी बघू शकता. आरूला आंघोळ वगैरे घालून घेते. तर ब्लॉग कंटिन्यू करते. इथं लाईट गेलेली आहे, सकाळपासून लाईट गेली, ते आलेलीच नाही आहे. थोडा आराम वगैरे केला. इथं आरू बघा, आरू कशी बसली. आरू बसलेली आहे, सगळेच बसलेले. आम्ही बसले, जेवण वगैरे केलं. आरूला सुद्धा दूध दिलं. छान वारं सुटले, लिंबाच्या झाडावरती बघू शकता. आणि बसलेले आम्ही. आणि इथं हायवे रोड आहे. आणि हे चालू आहे दीदीच्या घराचं बांधकाम. त्याच्यावर वास्तू शांती आहे. कालच आलेलं होतं. काल ब्लॉग वगैरे काही व्यवस्थित घेताच नाही आलेला. कालचा ब्लॉग, कालचा आणि हा आजचा मी एकदाच अपलोड करेल, दोन्ही एकत्र करून. आणि उद्याचा सेपरेट ब्लॉग येईल, तो कंटिन्यू बघा तुम्ही. छान असेल उद्याचा ब्लॉग. थोडा वेळ बसते, हवाचा आनंद वगैरे घेते गावाकडच्या, आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो बाय. तर ब्लॉग कंटिन्यू करते. इथं बघू शकता आरू झोपलेली आहे. मी तिला झोळीत टाकले. आत्ता आंघोळ काढून तिला झोळीत घातले. आता वाजले दुपारचे 5. तिला इतके उशीर आंघोळ काढून झोळीत घातलेलं आहे. ती झोपत आहे. इथे बघू शकता परी. तिथे तांदूळ वगैरे निवडून घेतले उद्याच्या कार्यक्रमासाठी. इथे लाडू दूध पिते. इथे शुभश्रीनं आमच्या सगळ्यांसाठी चहा केलेला आहे. तिकडे तिथे चालली आंघोळीला, कारण आज तिथे काम असल्यामुळे उशीर झाला आंघोळीला वगैरे सगळ्यांना. माझी झाली होती सकाळी, तिने उशिरा केले गहू वगैरे निवडून. आता तिने आंघोळीला जाते. आणि माझा पण इथं चहा आहे, चहा घेते. सो आता आरूचे पप्पा सुद्धा यायला लागले तिकडून. एक परत ते निघालेलेच आहेत. आणि दीदीचं गाव म्हटलं तर पिंपळनेर. बीडच्या तिथं पिंपळनेर म्हणून छोटंसं गाव आहे, तिथं दीदी राहते. बघू शकता परीला ब्लॉगमध्ये यायला खूप आवडते. कधी परी आवडते म्हटलं ब्लॉगमध्ये यायला. उद्या कार्यक्रमाला कसं आहे का? छान वाटते. छान वाटते का? तुमचं नवं घर छान आहे. छान आहे, खरंच छान आहे. त्यांचं घर मस्त आहे, बांधण्यात मस्त आलेलं आहे. आणि बाहेरचा व्ह्यू पण छान आहे, कारण शेती वगैरे असल्यामुळे बाजूला शेती आहे. आणि शेतात घर म्हटलं तर छान वाटतं, मस्त वाटते. सो आता इथंच ब्लॉग थांबवते. आरूचे पप्पा आल्याच्या नंतर शूट जमला तर घेईलच. तर बघूया, जर वेळ भेटला. मोबाईलला पण चार्ज नाही, कारण रात्रीपासून लाईट नाही. मोबाईलला फक्त 10% चार्जिंग आहे. तर चार्जिंग राहिली तर ब्लॉग कंटिन्यू करेलच, जर नाही राहिले तर मग ब्लॉग संपवते इथेच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग हा इंटरेस्टिंग असणार आहे. सो बाय. तर ब्लॉग कंटिन्यू करते. आता टाईम झालेला 7 वाजलेले आहेत. रात्रीची वेळ झाली, स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. आरूचे पप्पासुद्धा आलेले, ते गेलेले थोडं गावाकडच्या बाजारामध्ये गेलेले. थोडं काम असल्यामुळे तिकडे गेलेले. आरू झोपली, आरूला झोपी घातले. आरूचा फॅन वगैरे आणला. आणखी लाईट आलेली नाही. सकाळपासून जे गेलेले ते आणखी आलेले नाही. लाईट येण्याचा काही अंदाज दिसत नाही आहे. गावाकडे खेडेगावामध्ये असंच होतं, लाईट कधी येते कधी जाते. बघू शकता व्ह्यू. दुपारी लाडूचं खेळणं चालू आहे. रात्रीचा गावाकडचा व्ह्यू बघू शकता कसा आहे. तर स्वयंपाक वगैरे करून घेते. दीदीला थोडी स्वयंपाकात मदत करते. जेवण वगैरे करून देते. आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.